महाराष्ट्रातला सर्व मोठे मोठे नंदी आले होते, परंतु साध्या गाडा मालकांनी आज थार गाडी मारले, ह्यो सर्वात मोठी गोष्ट आहे। तरुण शर्यतीवाले आज वासरं आणतात बाजारातून जाऊन 30-35 हजाराला आणि ते आज 5-5 लाख रुपयाच्या किमतीने विकतात। हे खऱ्या अर्थाने 3 फेऱ्याच्या मैदानाच्या आशीर्वादाने माझ्या शेतकऱ्याला मान भेटतो आणि पैसे भेटतात। वरिष्ठ कमिटी महाराष्ट्र लेवल आणि ठाणे रायगड मुंबई पायगल कमिटी या दोघांचा मत एक आहे। ह्या मताला कधी तडा जाणार नाही ना कधी तडा जाऊन देणार नाही। मुंबईचा खेळ आपला बिंजोरचा असताना हा खेळ म्हणजे रुजत चाललाय हा खेळ आता मुंबईला बघा। म्हणजे काय बोलाल आज सलग मला वाटतं आता लगेच 12 दिवसामध्ये 3 मैदानं होतात। आजचा झाल्यानंतर लगेच 16 तारखेला लगेच 22 तारखेला काय खऱ्या अर्थाने सांगायला आवडेल, आज मुंबईमध्ये थार गाडी मुंबईमध्ये राहिली बरोबर आहे, पण आज एवढ्या गाड्यांच्या 1 नंबर काढला आणि मला गर्व आहे ही गाडी मुंबईमध्ये राहिले। म्हणजे कुठेतरी आपला हा पण खेळ राहायला पाहिजे आणि तो पण खेळ राहायला पाहिजे। दोन्ही खेळ, हा खेळ सातारावाल्यांच्या आदेशानुसार, बिंजोरचा आपला तिकडे आपल्या आदेशानुसार, म्हणजे हे दोन्ही। ठाणा रायगड पालघरच्या अध्यक्ष संदीपभाई माली आणि उपाध्यक्ष नंदराज शेठ मुंगाजी यांच्या नावाने पुढच्या महिन्यात लवकरच मैदान होईल 3 फेऱ्याचा। मित्रांनो आज सुंदर असं मैदान संपन्न झाला कलंबोरीची वारी। आमदार केसरी महेंद्रजी थोडवे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने आजचा हा मैदान आणि आजच्या मैदानामध्ये सुट्टीच्या ठिकाणी जे खाली लोकांनी काम केलं बघा। आज आपण पुढं सर्व गाडा मालकांना दाखवत असतो, पण सुट्टीला पण काही लोक काम करत असतात। बैलगाडा संघटनेचे बघा खजिनदार म्हणून आपले अविनाशदादा पवार आहेत, ते सुद्धा इथं टेम्पोमध्ये बसून सर्व गाड्या हँडल करत होतं। आणि त्याच्यानंतर झेंडा पंच आशिफभाई मुलांनी त्यांनी पण एक चांगला रूपरेषा दाखवली आज मैदानाला। काय बोलाल आजचा जो मैदान संपन्न झाला किती म्हणजे या तोंडा द्यावा लागेल लोकांना? या ठिकाणी खरं तर सांगायचं म्हणजे दादा असल्यावर तोंड द्यायला कोणाला लागत नाही। दादा पाठीमाग असल्यावर मी कधी म्हणजे झेंडा काय कोणाला भीत नाही, आणि पण मी काम करत असताना एकदम पारदर्शक काम करतो। मग ती 9 नंबरची गाडी असो किंवा 1 नंबरची असो, झेंडे टाकताना बरोबर झेंडा टाकायचं, का तर प्रत्येक गाडी मालकाला खर्च हा आहेच आणि प्रत्येक गाडी मालकाला एक असं असते की आपल्या गाडीने गट पास तरी करावा, पण सगळ्या गाड्या सोडताना चांगला असं प्रिकॉशन घेऊन चांगली दक्षता घेऊन मी गाड्या सोडत असतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ह्या मुंबई कमिटीचा अतिशय माझा विश्वास आहे, त्याबद्दल त्यांचं सर्वात प्रथम मनापासून आभार। त्यातर एवढा मोठा छोटासा झेंडा पंच एवढ्या मोठ्या मैदानाला त्यांनी दिला, त्याबद्दल सगळ्या कमिटीचं मनापासून मी आभार मानतो। किती म्हणजे याचा म्हणतात ना म्हणजे ताकदीचं काम किंवा दिमागाचं काम काय म्हणजे कसं बोलतो? या बैलगाडी शर्यतीला ताकद पण पाहिजे आणि दिमाग पण पाहिजे। ताकद ही तर आहे, दिमाग आहे, सगळ्याचं एकत्रीकरण होऊन इथंही बैलगाड्या सोडायचं काम आहे। खरं सांगायचं तर बैलगाडी शर्यतीत सुट्टी महत्वाची असते, मग तिथं कुठलाही मोठा गाडी मालक असो बार गाडी असो, कधी कधी आता मला एक फक्त सांगायचं आहे की मोठा बैलगाडी मला गाडी झुकताना त्रास देतोय लय, फक्त एवढीच माझी इच्छा आहे की त्यांना एक सांगणं आहे माझं की तुम्ही गाडी आधी झोपा, का तर सगळे प्रेक्षकांचं पब्लिकचं तुमच्या गाडी बघण्यासाठी ते आतुरता असते त्यांना, तुम्ही तुमची गाडी झोपून घेत जावा एवढीच माझी त्यांना विनंती आहे। आतापर्यंत या सीझनला मला वाटतं 3-4 मैदानं केली ना तुम्ही? हो, या सीझनला मला वाटतं ह्या फाटीला बोरीचवाडी फाटीला सरदार शेठ असतील, गणेश शेठ असतील, यांनी पण माझ्यावर लय मोठा विश्वास दाखवला आहे आणि या कळमगाववाल्यांनी पण विश्वास, बोरीचवाडी त्यांनी पण विश्वास दाखवला। आणि हेच इथं जेवढी मैदान पडली, गेल्या वर्षीची पावसातली 2 मैदान झाली, मागल्या वेळेचं फायनल झालं नाही, त्याला काय कारण बैलगाडी मालक पण ती दांड्या मोडल्या, दुरांड्या मोडल्या, त्यामुळे ती फायनल झालं नाही। पण मी एक जिद्द ठेवली होती, मागल्या वेळेस 90 गट 10 सेमीने 1 फायनल, भाऊंच्या उपस्थितीत त्यांचं सगळ्यात मोलाचं सहकार्य लाभलं मला खरं सांगायचं। गणेश भाऊचं, सरदार काबरीचं पण सहकार्य लाभलं, हे कळमगावचं नंतर बोरीचवाडी यांचं सगळ्यांचं सहकार्य लागलं, म्हणून ते 90 गट 10 सेमीन 1 फायनल 5 वाजता सोडला, रेकॉर्ड ब्रेक असं काम मी करून दाखवलं। त्याबद्दल मला मला स्वतःला अभिमान लय वाटतं। बरोबर, चला आता हा राहिलं तुमचं काम। अविनाश दादांनी खूप सारी मेहनत केली, त्यांना पण विचारूया। नमस्कार अविनाश दादा। नमस्कार। किती मोठा जबाबदारीचा काम होता आणि कुठेतरी मी बघतो 2 ते 3 मैदानामध्ये तुम्ही या मैदानाला खाली सुट्टीला राहतात बघा, एक मोठा पद पण आहे तुमच्याजवळ, तरी पण तुम्ही हा काम म्हणजे बघा महत्त्वाची म्हणजे आम्हाला आवड शर्यती क्षेत्राची। आमचे मित्र गणेश चार, सरदार कांबरी, प्रफुल्ल आणि कर्जतचे अप्पा, सोनू शेठ आणि कर्जतकर, हे सर्वांचे मार्गदर्शनाखाली हा मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटना मार्फत आज आमदार केसरी, आज हा मैदान मुंबईमध्ये भूत आणि भविष्य पहिला मैदान झाला आणि अतिशय सुंदर जबाबदारी पार पाडली। माझी वरची कमिटी, साथीदार, झेंडा पंच, समालोचक
हे आम्हाला सपोर्ट करतात आणि काही निर्णय आमचे पेंटिंग असतील तर महाराष्ट्राचे सचिव फौजी विलास पैलवान आणि शवाले आबा हे दोघे आम्हाला तिकडनं निकाल देतात. आज आमचे 3 ते 4 पेंटिंग निर्णय होतं. काही निर्णय अशी परिस्थिती आली गाडा मालक ऐकत नव्हते, परंतु पैलवानांनी तिकडनं फोनवर लाईव्ह स्पीकरवरती स्पीकर ऑन ठेवून माईकवरती निर्णय हे दिल्यानंतर गाडा मालकांनी मान्य केलं. खऱ्या अर्थाने आम्ही त्यांचं खूप मोठं वालाचं मोठं आहे निकालासाठी आम्हाला. बरोबर. जसं मुंबईला बिंजोरची परंपरा आणि 3 फेऱ्याची परंपरा म्हणून ही छकडीचा मैदान हा आपल्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या मार्गदर्शनाने माझे मित्र प्रफुल्ल, सरदार आणि गणेश भाऊ हे मैदान घेतात आणि अतिशय सुंदर मैदान पार करून देतात. खऱ्या अर्थाने आमचा टार्गेट होता 4ला फायनल पूर्ण करायची. बरोबर. 1-1.5ला गट पळून 3ला सिमी संपवायचा ना. हा 90 गट मागच्या मैदानात आम्ही 2 वाजता पळून दाखवलेले, 3:30ला सिमी पळून दाखवलेली ना, 5:30ला फायनल पळून दाखवली. आज कमी गाड्या असताना मोठ्या मोठ्या गाड्या असल्यामुळं हे टाइमपास झालं, त्याच्यामुळं आज 6:30ला फायनल पळाली. खऱ्या अर्थाने ही आमची 4ला फायनल व्हायला पाहिजे होती. बरोबर. काही कारणास काही निर्णय पेंटिंगसाठी उशीर झाला, काही का ना असो. कलमबोरीचे वाडीचे माझे मैदान आयोजक, आमचे मित्र सकारे, सर्व कमिटी, कलमगावचे याही आम्हाला चांगला सहकार्य केला. ओलेंडर, पंच सर्वांचा आभारी आहे. आणि खरंच हे 3 त्रिमूर्ती हे कसं काय ह्या आमच्या घाटाच्या पायथ्याशी जन्माला आल्यात आम्हाला हे समजत नाही. का असं एक शहापूर, एक मुंबई, एक तिन्ही रायगडमध्ये आहेत. ते त्रिमूर्ती म्हणजे सरदार, प्रफुल्ल आणि गणेश हे 3 त्रिमूर्ती दत्त आहेत आणि हेच मैदान करून दाखवू शकतं. आज 16 तारखेला मैदान पडलंय जयराम भाऊ भोईर शहापूरमध्ये, शहापूर केसरी. तिथं सुद्धा हेच पंच प्रफुल्ल, गणेश आणि सरदार हेच तिथे पंच असणार. गाड्या सोराला निकाल पंच अशिफबाई यांचे टीम असणार. झेंडा पंच येत असणार. बाकी आयोजन कर्जतकरांचं असणार. बरोबर. आणि मैदान हा शहापूर केसरी असणार. बरोबर. आता अजून जाता तर शेवटचा प्रश्न घेतो. मुंबईचा खेळ आपला बिंजोरचा असताना हा खेळ म्हणजे रुजत चाललाय हा खेळ आता मुंबईला. बघा म्हणजे काय बोलाल, आज सलग मला वाटतं आता लगेच 12 दिवसामध्ये 3 मैदानं होतात. आजचा झाल्यानंतर लगेच 16 तारखेला, लगेच 22 तारखेला. काय खऱ्या अर्थाने सांगायला आवडेल, आज मुंबईमध्ये गाडी, थार गाडी मुंबईमध्ये राहिली. बरोबर. एकच तालुक्यामध्ये राहिली, अंबरनाथ तालुक्यात. आज ती बिंजोरला नामोनिशाण नाही, पण आज एवढ्या गाड्यांच्यात 1 नंबर काढला आणि मला गर्व आहे ही गाडी मुंबईमध्ये राहिली. आज संभाजीनगर, जालना, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबईकर पूर्ण गाड्या होत्या. महाराष्ट्रातला सर्व मोठे मोठे नंदी आले होते, परंतु साध्या गाडा मालकांनी आज थार गाडी मारले. ह्यो सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि माझ्या कर्जतमध्ये नऊ तरुण शर्यतीवाले आज वासरं आणतात बाजारातून जाऊन 30-35 हजाराला आणि ते आज 5-5 लाख रुपयाच्या किमतीने विकतात. हे खऱ्या अर्थाने 3 फेऱ्याच्या मैदानाच्या आशीर्वादाने माझ्या शेतकऱ्याला मान भेटतो आणि पैसे भेटतात. बरोबर. म्हणजे कुठेतरी आपला हा पण खेळ राहायला पाहिजे आणि तो पण खेळ राहायला पाहिजे. दोन्ही खेळ. हा खेळ सातारावाल्यांच्या आदेशानुसार, बिंजोरचा आपला तिकडं आपल्याच्या आदेशानुसार. म्हणजे हे दोन्ही वरिष्ठ कमिटी महाराष्ट्र लेवल आणि ठाणा, रायगड, मुंबई, पालघर कमिटी या दोघांचं मत एक आहे. ह्या मताला कधी तडा जाणार नाही ना, कधी तडा जाऊन देणार नाही. हे मैदान दोन्हीकडे बिंजोर आणि दोन्हीकडे 3 फेऱ्याचं होत राहणार. बरोबर. चला आता पुन्हा पण मैदान होत आहे. आजच्या मैदानाला तुमच्याकडून खूप सारा मोलाचा वेळ आणि साथ लाभली. काय बोलाल पुढच्या मैदानासाठी? आणि लवकरच ठाणा, रायगड, पालघरच्या अध्यक्ष संदीपभाई माली आणि उपाध्यक्ष नंदराज शेठ मुंगाजी यांच्या नावाने पुढच्या महिन्यात लवकरच मैदान होईल. 3 फेऱ्याचा. 3 फेऱ्याचा मोठा मैदान होईल. होतो ना भविष्य म्हणजे असं मग बक्षिसाचं रूपान नाही देत,
पण गाड्यांचा बेकट रेवगाट होईल. बरोबर. एवढ्या गाड्या म्हणजे काहीतरी गटारात वेगळं असणार आहे. काहीतरी वेगळं चला, असणार तुम्हाला- आणि ते सुद्धा त्रिमूर्ती दत्तच घडवणार. मैदान पार सरदार पाडणार. प्रफुल्ल आणि गणेश दादा. हो हो. चला, तुम्हाला आज जी पण कामगिरी केली त्या कामासाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदन आणि सर्व गाडा मालकांकडून जिथं आलेले सर्व लोकांकडून त्यांच्याकडून तुम्हाला पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा असते. थँक्यू.